श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी या उत्सवाची सांगता होते. त्या दिवशी षष्टी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे. त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते. चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी लागेल, तळी कशी भरावी हे जाणून घेऊया. चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरतात. तळी भरताना लागणारे साहित्य: कुळातील खंडोबा देवाचा टाक, विड्याची पाने 11, सुपारी 5, खोबरेवाटी 2, तांब्याचा कलश 1, तांब्याचे ताम्हण 1, भंडारा म्हणजे हळद, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा, अगरबत्ती, चंपाषष्ठी देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत भाकरी, चंपाषष्ठी देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत भाकरी, पातीचा कांदा, लसूण असा नैवेद्य अर्पण करतात. तळी भरण्यासाठी काय तयारी करावी? तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. ताम्हणामध्ये हा कळश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. अशा प्रकारे तळी भरावी. तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खाली वर करावे. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने, शक्यतो कुटुंब प्रमुखाने, डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावे. देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे. ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा. हे करताना खंडोबाची आरती म्हणावी. तळी भरतेवेळी म्हणावी ही आरती: बोल खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, अंगावर शाल, सदा ही लाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटला गोशी खरा, खंडेरायाचा खडका, भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असे बोलून तळी भरावी आणि नंतर सर्वांनी खोबऱ्याचा प्रसाद घ्यावा.